दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मोनिका भिसेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। मात्र मोनिका भिसेच्या दोन्ही जुळ्या बाळांची प्रकृती स्थिर आहे। पिंपरी चिंचवडच्या वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये 2 मुलींचा जन्म झाला। या दोन्ही चिमुकल्यांचा जन्म 7व्या महिन्यातच झालाय। दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत। दोन्ही मुली प्रीतम जन्माला आल्यामुळे त्या NICU मध्ये आहेत। त्यामधील एका बाळाचं वजन हे 122 ग्राम आणि दुसऱ्या मुलीचं वजन आहे 640 ग्राम। सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरची गरज पडली। आता सध्या त्या मुलीचा सुद्धा व्हेंटिलेटर निघालेला आहे आणि दोन्ही मुली CPAP वर स्टेबल आहेत। दररोज त्यांचे नातेवाईक सकाळी काउन्सिलिंगच्या वेळी येऊन बाळांचे रोज अपडेट घेत आहेत आणि बाळांची प्रकृती सुधारत आहे। इथून हलवताना महिलेला जो त्रास होत होता त्यावेळी महिलेला सुरुवातीला पेशंटला स्टेबल करून नंतर कार्डियाक मदतीची गरज असल्यामुळे आम्ही मणिपाल हॉस्पिटलला हलवण्यात आलो। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालया प्रकरणी राज्य सरकारकडून आता चौकशीचे आदेश देण्यात आलेत। आरोग्य विभाग आणि तज्ञ डॉक्टरांच्या समितीमार्फत चौकशी होणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी ABP माझाला ही माहिती दिली आहे। पैशांअभावी गर्भवती महिलेच्या मृत्यूचं हे प्रकरण आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।